नमस्कार. आज जरा कंटाळा आलेला होता स्वयंपाकाचा आणि फिरून थकून आल्यामुळे झटपट काहीतरी करायचं होतं, तर केली आहे खिचडी. तर खिचडी करण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 मिरच्या, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. छान मस्त तिखट खिचडी लागते. त्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं खोबऱ्याचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे आणि त्याच्या बारीक कापा करून घेतल्या आहेत. तर हिरवी मिरची, लसूण आणि खोबरं मिक्सरमध्ये एकत्रित छान वाटून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. गरज पडली तर थोडंसं पाणी देखील टाकायचं आहे, पण तुकडे त्याचे आले नाही पाहिजे दाताखाली. तर हे सगळ्यात आधी वाटून घेऊयात, मग पुढच्या तयारीला लागूयात. व्यवस्थित वाटून झालेलं आहे बारीक. आता कांदा कापायला घ्यायचा आहे. त्याच्या आधी एक पातेलं गरम करायला ठेवायचं आहे गॅसवर. साईड बाय साईड कांदा कट करायला घेतलेला आहे. पातेलं गरम झालेलं आहे. त्यात जे पाणी वगैरे काय असेल ते पूर्ण गेलं पाहिजे. व्यवस्थित पुसून तरी घ्यायचं, नाही तर गरम होईपर्यंत वाट बघायची. नाही तर पाणी असेल आणि त्यात तेल टाकल्यानंतर ते तेल तोंडावर ओढू शकतं. त्याच्यामुळे पाणी त्यातलं पूर्ण गेलं पाहिजे, कोरडं पातेलं पाहिजे. त्यात 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे, गोडं तेल. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, छोटासा अर्धा चमचा घेतलेला आहे. ती मोहरी तेलात छान तडतडू दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता, ते बघा तडतडू लागलेली आहे. आणि मोहरी तडतडत असताना त्यामध्ये थोडंसं जिरं, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. तेल गरम असल्यामुळे जिरंसुद्धा लगेच तेलात तळून निघतं. कढीपत्ता, मस्त माझ्या कुंडीतल्या रोपाचा कढीपत्ता घेतलेला आहे. खूप छान सुगंध सुटलेला आहे कढीपत्त्याचा, तडक्यात कढीपत्ता टाकल्यामुळे. आणि 2 कांदे, मीडियम साईजचे 2 कांदे घेतले होते, ते बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते लगेचच त्यात टाकले आहेत. नाही तर मोहरी, जिरं आणि कढीपत्ता जास्त वेळ तसंच ठेवला तेलात, तेल ऑलरेडी गरम झालेलं आहे तर ते करपू शकतं. म्हणून लगेच कांदा घालायचा आहे. कांदा देखील खालीवर करून घ्यायचा आहे सतत आदनमधनं, नाही तर कांदा पण लागू शकतो. आणि सगळं टाकल्यानंतर मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची, खूप फुल फ्लेमवर पण करायचं नाही आहे. तर ही कांदा आणि ते चांगला फ्राय झालेला आहे. त्याचा कलर बदललेला आहे. अगदीच काय आपल्याला गोल्डन किंवा असा ब्राऊन करायचा नाही आहे. थोडासा कलर बदलला, थोडासा आकार बदलला त्या कांद्याचा की लगेच त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि खोबऱ्याचं जे काय वाटण केलं होतं आपण, ते त्यात घालायचं आहे. कारण घेतानाच प्रमाणात घेतलं होतं, त्यामुळे ते सगळं घालायचं आहे त्यामध्ये. आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलात कांद्यासोबत. कारण त्यात लसूण पण आहे, हिरवी मिरची पण आहे. तेलात छान ती परतून झाली पाहिजे, छान टेस्ट लागेल. त्यामुळे कांदा ऑलरेडी परतून झालेला आहे आणि लसूण आणि हिरवी मिरची परतून होत असताना गॅस बारीक ठेवायचा आहे, नाही तर ठसका उठू शकतो. सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित परतून झालेलं आहे. ते कांदा कट करायच्या आधी किंवा तयारी करायच्या आधी मी मुगाच्या डाळीला वर कवर असलेली अशी डाळ घेतलेली आहे खिचडीसाठी. अगदी पौष्टिक अशी डाळ असते ती, त्याचं कवर पण असतं, त्यामुळे त्याचा अर्क पूर्ण खिचडी भातात उतरतो आणि तो आपल्याला फायदेशीर असतो. 2 ते 3 चमचे मीठ घालायचं आहे. तर ती डाळ जरा वेळ भिजत घातली होती, जेणेकरून भात झटपट होईल. आणि तांदूळसुद्धा धुवून ठेवलेला आहे, त्यामुळे भात पटकन शिजणार आहे. थोडीशी हळद घातलेली आहे तांदळाच्या अंदाजानुसार. आणि हे आपले मसाले परतून होत आहेत तोपर्यंत डाळ तांदूळ देखील छान भिजत आहे पाण्यामध्ये, जेणेकरून झटपट खिचडी भात तयार होईल. कंटाळा आलेला असेल तर ह्या गोष्टी केल्याने पटकन भात तयार होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथे शेंगदाणे देखील सुरुवातीलाच भिजत घातले होते. हे सगळं कट करून वाटून फोडणी देऊन होईपर्यंत शेंगदाणे देखील खूप छान प्रकारे भिजतात आणि त्याच्यामुळे ती जी खिचडीमध्ये शेंगदाण्याची चव लागते ना, आहा, मस्तच. घरात सगळ्यांना ओले शेंगदाणे खिचडीतले आवडतात. आणि शेंगदाणे टाकून झाल्यानंतर इथे मी मोठा एकच टोमॅटो घेतलेला आहे, जास्त टोमॅटो नाही घालायचं.
एकच टोमॅटो घातलेला आहे. आवडत असेल तर तुम्ही 2 देखील घालू शकता, पण इथे मोठा होता म्हणून मी एकच घेतला आहे. आणि ही डाळ भिजत घातली होती. तुम्हाला मी सांगितलं हिरवे त्याचे कवर आहे, कारण आपण नॉर्मली जी मुगाची डाळ वापरतो ते पिवळे असते, कारण त्याच्यावरचं हे हिरवं आवरण काढलेलं असतं. मेन म्हणजे हे आवरण आपल्याला पौष्टिक असतं, त्याच्या सालीत खूप सत्व असतं, त्याच्यामुळे ही डाळ अशी खाल्ली गेली पाहिजे. डाळीचं वरण केलं तर ते रंग बघूनच मुलं नको म्हणतात, पण खिचडी भातात कळूनच येत नाही. आणि डाळ भिजलेली आहे, तांदूळ देखील भिजलेला आहे. आता ते दोन्ही देखील कांद्यासोबत, कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, इतर मसाले याच्यासोबत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा खिचडी भात कराल तेव्हा खरंच तुम्हाला देखील आवडेल. आणि मी म्हणते त्याप्रमाणे घाईच्या वेळेत किंवा कार्यक्रमाहून दमून थकून आल्यानंतर किंवा फिरून आल्यानंतर झटपट काहीतरी खाऊन झोपायचे, तर हा सर्वात उत्तम असा पर्याय आहे. कारण जेव्हा आपण करायला घेतो आणि ते वाटण टाकल्यानंतर, कांद्यामध्ये तेलात परतायला वाटण टाकल्यानंतर अफलातून असं सुगंध घरभर दरवळतो आणि सगळ्यांची भूक अजून वाढते. तर तांदूळ परतून झाल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे. वाव, मस्तच. भिजलेला तांदूळ असल्यामुळे तो थोडासा शिजलेला देखील आहे. अगदी 20% शिजलेला आहे म्हटलं तरी चालेल. 20-25% पाणी त्यात असतं आणि वाफेवर तो शिजलेला आहे. तर हे मिक्सरमध्ये थोडंसं मी वाटणाचं पाणी होतं ते घेतलेलं आहे. कोथिंबीर फोडणीत न टाकता मी अशीच टाकलेली आहे, कारण चव छान लागते. ती देखील त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, नाहीतर वरच राहून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं एका बाजूला, आणि ते गरम पाणी आता मी त्यात घालणार आहे. तांदूळ वाफवून झालेला आहे. तो भिजत घातल्यामुळे त्यामध्ये पाण्याचा अंश असतो डाळीत आणि तांदळात, त्यामुळे बेतानेच पाणी घालायचं आहे, नाहीतर गिचकाव होईल खिचडी. वाव, टेक्स्चरसुद्धा सुंदर येतं आणि चवसुद्धा खूप छान लागते. आणि शिवाय ती खायला घेईपर्यंत जो सुगंध घरात दरवळत असतो, मस्तच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ली जाणारी खिचडी. मुगाची डाळ असते, पचायलाही सोपी असते. उकळी आलेली आहे. आता थोडा वेळ पाणी आटू द्यायचं आहे आणि पाणी आटल्यानंतर एकदा खालीवर करायचं आहे, जेणेकरून उकळी आलेली असताना टोमॅटो, शेंगदाणे, कोथिंबीर वर आलेली असते, काही मसाले, तेल वर आलेलं असतं, ते परत त्या भातामध्ये मिक्स झालं पाहिजे पूर्ण. त्याच्यामुळे खालीवर करून घ्यायचा आहे भात आणि त्याच्यावर झाकण ठेवून अगदी काही मिनटंच, फार फार तर 5 ते 7 मिनटं वाफवलं तरी देखील खूप होतं. आणि हे वाफवून 5 मिनटानंतर गरमागरम सर्व करायचे आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. कोणी आजारी असेल, तोंडाला चव नसेल, तरी देखील ही रेसिपी खूप छान आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हीसुद्धा ट्राय करत जा. तुम्ही पण खुश राहा आणि घरच्यांनासुद्धा खुश ठेवा. धन्यवाद.